आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। त्यामुळे राज्यभरात आज अनेक काही ठिकाणी सभा होणार आहेत, दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत, त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये आपण पुढे वळण्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। राज्यभरात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उमेदवारांकडून बाईक रॅलीचं आयोजन। 288 जागांसाठी बुधवारी होणार मतदान। बारामतीत हाय व्होल्टेज लढत। शरद पवार आणि अजित पवारांकडून सांगता सभेचं आयोजन। युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांची सभा तर अजित पवारांची दुपारी होणार सभा। अहमदनगरमध्ये राम शिंदेंसाठी जेपी नड्डांची सकाळी सभा तर रोहित पवारांसाठी शरद पवार मैदानात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर दौऱ्यावर। बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात अमोल खताळ यांच्यासाठी शिंदेंची सभा। हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात। हे सरकार जाणार म्हणजे जाणार। बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात। पक्ष सोडून गेलेल्यांना साधं सुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं। महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, पवारांचा नाद करायचा नाही। माढ्यातून शरद पवार यांचा घणाघात। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणात नवा ट्विस्ट। मधुरिमा राजेंच्या बंधूंचा पत्रक काढत शिवसेनेच्या क्षीरसागर यांना पाठिंबा। केंद्राकडून सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा तर दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवून खरेदी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना।